तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक ट्विट सुद्धा केलेला आहे, पण त्या ट्विटमध्ये ते वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं म्हणतात आणि त्याचबरोबर सदसद विवेक बुद्धीला स्मरून आपण राजीनामा देत असल्याचं ते म्हणतात। त्यावरून सुद्धा त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे। सदसद विवेक बुद्धी आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला असल्याचं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे आणि काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर लिहिलंय। दरम्यान या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय। आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत, तसंच न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे। दरम्यान माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलाय असं ट्विटमध्ये धनंजय मुंडेंनी लिहिलंय। माननीय डीसीएम आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय, पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे। त्याच्यामुळे याचं आय सीक क्लॅरिफिकेशन की नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय, ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। आणि हा धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा। मी पहिला होतो महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की ह्याला राजीनामा याची हक्कलपट्टी करा आणि आज राजीनामा देऊन काय म्हणतात माझ्या वैद्यकीय कारणासून मी एवढी मगरूरपणा माझं सरकारला एवढं विनंती राहील आणि सूचना राहील, नुसतं राजीनामा घेऊन विषय संपत नाहीये। आता खोल जायला पाहिजे ह्याच्या मागं कोण आहे, हे कशामुळं हे घडलेलं आहे, ह्याचा गॉडफादर कोण आहे, हे कसं घडते, हे महाराष्ट्रात अशा गोष्टी चालणार नाहीत। तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता विरोधक मुंडेंना देशमुख हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याची मागणी करतायत। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध होते, तर धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि साथीदारांनी खंडणीसाठी एक बैठक घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं या ठिकाणी वेगवेगळे आरोप केलेले आहेत। संदीप क्षीरसागर यांनी हा आरोप केलाय, तर भाजप नेते सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत मी बघितलं नाही, पण आपल्याच माध्यमातून मला कळतंय ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे, कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि ह्याची सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती, पण तुर्तास धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं जाणार नाहीये, कारण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही थेट पुरावा आढळलेला उल्लेख दिसत नाही। त्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर धनंजय मुंडेंनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। मुंडेंनी राजीनामा दिलाय आणि तो आपण स्वीकारलाय, तो पुढे राज्यपालांकडे पाठवल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे।
त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना 9ला घडली, त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत, सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलंय. देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं. एकूण जे आपण वर्तमानपत्र आणि तुम्ही जे आम्हाला दाखवता सांगता त्याच्यामधून हे बरोबर आहे की कोणी वाल्मिक कराड त्या लोकांनी हे अतिशय निर्घृण असं म्हणजे बघवत नाही अशा काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत, दुष्ट प्रवृत्ती जी आहे, हे बरोबर आहे. आता याच्यामध्ये धनंजय मुंडेचा किती संबंध आहे महत्वाचा मुद्दा आहे. पण ते काही का असेल ना, त्यांच्यावर होणारे जे आरोप पाहून त्यांनी स्वतःहून नैतिकतेला धरून तो राजीनामा. इतका उशीर का लागला? महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आहे आणि त्याचाच परिणाम आहे. आणि आज त्यांचा एवढ्या उशिरा शहाणपण जे या सरकारला आलेला आहे, तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, त्यांचाही विचार तातडीनं केला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा केला पाहिजे. कोणी उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना. हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील. तर हे फोटो जर पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे. हे सगळेच को कॉन्स्पिरेटर्स आहेत. फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. कारण काल अजून एक बातमी कानावरते, ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा. खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती. पण आता इथे थांबून चालणार नाही. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. तर त्यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती असं म्हणत पंकजा मुंडेंनी महायुती सरकारच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही आहे. त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे. मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे. तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो CIDच्या चार्जशीटमधून समोर आलेत. हे फोटो पाहून कोणाचंही काळीज पिळवटून जाईल असे हे फोटो आहेत. या फोटोमध्ये संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवून ठेवण्यात आल्याचं दिसतंय. तर संतोष देशमुख यांच्या अंगावरील, पाठीवरील व्रण सुद्धा स्पष्टपणे दिसतंय. अर्धमेल्या अवस्थेमधील संतोष देशमुख यांना बसवून ठेवून आरोपींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढलेला व्हिडिओ काढत असलेले सुद्धा ते दिसून येत आहेत. त्यावरून आरोपींनी राक्षसी कृत्य केल्याचं आता पुराव्यानिशी उघड झालेलं आहे. मारहाणीनंतर आरोपींनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या समवेत फोटो काढला, त्यामध्ये त्यांचा आसुरी हास्य दिसून येत आहे. जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक